काही मुलं आई वडिलांचं अति प्रमाणामध्ये ऐकलं जातं. यामुळे देखील बऱ्याच कुटुंबांमध्ये वाद होतात आणि काही ठिकाणी तर म्हणजे आई वडील लक्षच घालत नाहीत. त्यामुळं आता आपण बऱ्याचदा बघतो की आजचा पुणे शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती देखील खूप कमी झाली आहे. या गोष्टींनी झालं एकत्र कुटुंब पद्धती कमी झाल्यामुळं मुलांवरती किंवा पती पत्नी दोघांवरती असा वचक राहील, कोण त्यांना समजून सांगेल, ही लोकच नाही राहिली अजिबात कोणी. त्यामुळे यांना समजून सांगणारं कोण नसल्यामुळे माघार घेण्याची पद्धतच बंद झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती हे घटस्फोटाचं प्रमाण अजून वाढत गेले. परत असं जर आपण बघायला गेलं तर सोशल मीडिया या परत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ही देखील मोठ्या प्रमाणावरची कारणं आहेत. यामध्ये तुमची प्रायव्हसी मेंटेन केली जात नाही बऱ्याच वेळेस. यामुळं वाद वाढतात किंवा पती पत्नींमध्ये मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये वाद वाढल्यामुळं समजून न घेतल्यामुळे वाद वाढत जातात. आता आपण एकदा बऱ्याच आता तर नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे बऱ्याच वेळेस. आत्ताच्या नवीन नवीन ज्या केसेस येतात ते पूर्वी लोक अॅनिव्हर्सरीची प्रेमाने वाट बघायची. आता मॅरेज अॅनिव्हर्सरीची वाट यासाठी बघतात की घटस्फोट कधी दाखल करता येईल. इतकी वाईट अवस्था आहे पुणे शहरामध्ये आपल्याला दिसून येते.